तिकडे पुण्यामध्ये मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत, कारण प्रशांत जगताप यांना आता एकनाथ शिंदे यांचा देखील फोन आलेला आहे। अगदी काही वेळापूर्वी प्रशांत जगताप यांनीच दावा केलेला होता की त्यांना उद्धव ठाकरेंचा फोन आलेला होता आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना पक्षात येण्यासाठी ऑफर दिल्याचं कळतंय। एका बाजूला काँग्रेसमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होणार असं सांगितलं जात आहे, त्यामुळे आता प्रशांत जगताप यांना स्वतःच्या पक्षात घेण्यासाठी सगळ्या स्तरामधून मोठी रस्सीखेच पाहायला मिळते। मात्र प्रशांत जगताप यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्ताधारी पक्षात जाणार नाही। त्यामुळे प्रशांत जगताप यांचं एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमकं काय बोलणं झालेलं आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र प्रशांत जगताप यांना सर्व पक्षांकडून जोरदार स्वतःकडे घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे आणि प्रशांत जगतापांना उद्धव ठाकरेंनंतर आता एकनाथ शिंदेंनी देखील फोन केल्याची माहिती कळते आहे। तर प्रशांत जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या बातमी आल्यानंतर या घटनेमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे पुन्हा एकदा, कारण प्रशांत जगताप यांचा काँग्रेस प्रवेशाला खुद्द काँग्रेसमधूनच विरोध होतोय। अरविंद शिंदे जे शहर प्रमुख आहेत त्यांनी या सगळ्याला विरोध केलेला होता। त्यानंतर उद्धव ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन आलेला आहे आणि त्यामुळे प्रशांत जगताप आता नेमकं काय करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। प्रशांत जगतापांनी 2च दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेला होता। ज्या प्रकारे 2 राष्ट्रवादी एकत्र येत आहेत त्या गोष्टीला प्रशांत जगतापांचा विरोध होता आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला होता आणि त्यानंतर आता प्रशांत जगताप यांना स्वतःच्या पक्षात घेण्यासाठी सगळ्याच पक्षांकडून त्यांना फोन जात आहेत, ऑफर दिली जाते। मात्र प्रशांत जगताप यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 2 ते 3 तासात या संदर्भात मी माझा निर्णय घेणार आहे। त्यामुळे प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जातात, उद्धव ठाकरेंकडे जातात की अगदी एकनाथ शिंदेंना साथ देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र प्रशांत जगताप यांच्या नाराजी नाट्यानंतर आता मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय। एकनाथ शिंदे आणि प्रशांत जगताप यांच्यामध्ये नेमकी काय बातचीत झाली हे जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं औत्सुक्याचं ठरणार आहे, कारण उद्धव ठाकरे आणि प्रशांत जगताप यांच्यामध्ये जवळपास 9 मिनिटं बातचीत झालेली होती आणि या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरेंनी प्रशांत जगताप यांना ऑफर दिल्याचंही कळतंय। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचा प्रस्ताव प्रशांत जगताप हे मान्य करतात का, की काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतात की अगदी सत्तेमध्ये जात एकनाथ शिंदे यांची साथ देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर प्रशांत जगताप यांच्या पक्षप्रवेशामध्ये मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपला प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि आता एकनाथ शिंदेंचा, काय बातचीत झाली एकनाथ शिंदे आणि प्रशांत जगताप यांच्यामध्ये? माधवी, जर आपण बघितलं तर प्रशांत जगताप हे कोणत्या पक्षात जाणार हे पुढील 1.5 ते 2 तासात स्पष्ट होईल। मात्र त्याआधी सर्व पक्ष त्यांना आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत। स्वतः प्रशांत जगतापांनी या ठिकाणी सांगितलं की उद्धव ठाकरेंचा फोन आला होता आणि जवळपास 9-9.5 मिनिटं मी त्यांच्याशी बोललो। बरंच काही अर्थात आपल्या पक्षामध्ये घेण्यासाठी ते तयार होते। मात्र आता काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांचा देखील थेट फोन प्रशांत जगताप यांना गेला होता। त्यांच्याशी बोलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे, मात्र अजून देखील कुठलाही निर्णय त्यांनी घेतलेला नाही। ते मुंबईच्या दिशेने आहेत, ते नक्की कुठं जातात, काय प्रवेश, कोणत्या पक्षात प्रवेश करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र आता जर आपण बघितलं तर प्रशांत जगताप यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सध्या रस्सीखेच पाहायला मिळते। उद्धव ठाकरेंच्या फोन नंतर प्रशांत जगतापांना एकनाथ शिंदेंनी थेट ऑफर दिली आहे का? कारण उद्धव ठाकरेंनी तर ऑफर दिली आहे, या संदर्भात अधिकृत माहिती मिळते। मात्र एकनाथ शिंदे आणि प्रशांत जगतापांमध्ये नेमकी काय बातचीत झाली आहे? एकनाथ शिंदे यांनी थेट त्यांना ऑफर दिली आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र एकनाथ शिंदेच्या पक्षातील इतर जे मंत्री आहेत ते सातत्याने प्रशांत जगतापांना फोन करतायत, वेगवेगळे ऑफर त्यांना देत आहेत आणि त्यासाठीच थेट एकनाथ शिंदेंनी त्यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। नक्की काय ऑफर दिली आहे, पक्षात यायला सांगितलंय, काय नक्की झालेलं आहे त्यांच्यामधला संवाद हे अजून देखील स्पष्ट झालेलं नाही। मात्र एकनाथ शिंदेंनी थेट प्रशांत जगताप यांना फोन केलेलं होतं। एवढंच काय तर एकनाथ शिंदेच्या पक्षातील इतर जे मंत्री आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहे अशा मोठ्या लोकांना आपल्या पक्षात आणण्याची। त्यांनी देखील प्रशांत जगताप यांच्या संपर्कात आहेत, सातत्याने त्यांना देखील फोन करतायत। मात्र पुढच्या 1.5 तासात हे स्पष्ट होईल की प्रशांत जगताप यांच्या हातात कोणत्या पक्षाचा झेंडा असणार आहे, पुढची निवडणूक ते कोणत्या पक्षातून लढणार आहे ते लवकरच स्पष्ट होईल। मात्र सगळेच पक्ष या ठिकाणी आता एकनाथ शिंदे देखील प्रशांत जगतापांच्या संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत।
अर्थात त्यांना कशा पद्धतीने घ्यायचंय, काय तडजोड करायचे या दृष्टीने हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. मात्र 3 पक्षांकडून आता प्रयत्न सुरू आहे असं जर आपण मानलं तर प्रशांत जगताप हे कोणत्या पक्षात जाण्याची जास्त शक्यता वाटतेय? कारण काँग्रेसमध्ये तर त्यांचा पक्षप्रवेश ठरला होता आणि त्यानंतर हे 2 ट्विस्ट आलेले, त्यामुळे प्रशांत जगतापांचं नेमकं मत काय आहे? ते सत्ताधारी पक्षामध्ये जाऊ शकतात का? माधवी, जर आपण बघितलं तर परवा दिवशी त्यांनी शरद पवार पक्षातून राजीनामा दिल्यानंतर ते काँग्रेसच्या संपर्कात होते. त्याच्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्याशी देखील त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि त्यानंतर आता थेट एकनाथ शिंदेचं त्यांना फोन आलेला आहे. काही वेळापूर्वीच प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलेलं आहे एबीपी माझाशी बोलताना की भाजपच्या विरोधात जे पक्ष असेल त्यांच्या विरोधात त्यांच्यासोबतच मी जाणार आहे. अर्थात त्यांचं जास्त कल हे काँग्रेसकडेच या ठिकाणी दिसतंय. त्याचबरोबर उद्धव ठाकरेंकडे सुद्धा ते जाऊ शकतात अशी देखील या ठिकाणी शक्यता वर्तवली जाते. मात्र आता तरी ते जास्त काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात आहे अशी माहिती मिळते आणि जवळपास 12-12:30 पर्यंत हे स्पष्ट होईल की प्रशांत जगताप नेमकं कुठं असतील, कोणत्या पक्षाचा झेंडा त्यांच्या हातात असणार आहे. मात्र आता जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे किंबहुना काँग्रेस याच ठिकाणी ते जाऊ शकतात असे स्वतः प्रशांत जगताप हे व्यक्त करताना दिसत आहेत. त्यांच्या बोलण्यातून काँग्रेसमधूनही प्रशांत जगताप यांच्या पक्षप्रवेशाला काहीसा विरोध होत आहे. तर असं असताना काँग्रेसमध्ये त्यांचा हा पक्षप्रवेश हा ठरलेला आहे का आणि तो होणार आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो का? माधवी, जर आपण बघितलं तर अगदी महत्वाचा प्रश्न आहे. कारण स्थानिक शहर अध्यक्ष असतील, इतर पदाधिकारी असतील, त्यांच्यामध्ये दुमत या ठिकाणी पाहायला मिळतंय. काही वेळापूर्वीच अरविंद शिंदे जे काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत यांनी स्पष्ट केलं की प्रशांत जगताप यांचं काँग्रेसमधला प्रवेश याच्या बाबतीत आम्हाला काहीही माहीत नाही. त्यांनी थेट वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला असेल. मात्र ते जर म्हणत असतील विचारधारा तर कुठलेही नियम अटी सीट्सवर त्यांनी मागणी करू नये. जर ते विचारधारा घेऊन आमच्याकडे येत आहेत तर त्यांचं स्वागत असेल. मात्र जर ते काही सीटांची मागणी करत असतील, काही तडजोड करण्याचा प्रयत्न करत असतील तर हे चुकीचं आहे आणि हे आम्हाला मान्य नाही. आणि हळूहळू स्थानिक जे काँग्रेसचे या ठिकाणी नेते आहेत पुण्यातले ते या ठिकाणी प्रशांत जगताप यांच्या प्रवेशाला कुठेतरी विरोध करताना सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत. तर काही सपोर्ट देखील करतायत. मात्र स्वतः अरविंद शिंदे जे काँग्रेसचे शहर अध्यक्ष आहेत पुण्यातले ते या ठिकाणी विरोध करताना दिसत आहेत. फक्त त्यांनी आमच्याकडे यावं, या निवडणुकीमध्ये आमच्या सोबत उभं राहावं. मात्र कुठलेही जे नियम आहेत किंबहुना मागण्या आहेत, त्यांचे डिमांड्स आहेत ते आमच्या समोर काँग्रेस समोर ठेवू नये अशी देखील या ठिकाणी मागणी आहे. अर्थातच काहीशी नाराजगीचा सूर या ठिकाणी दिसतोय. नक्कीच, त्यामुळे आता या 3 पक्षांपैकी प्रशांत जगताप कुठल्या पक्षाची निवड करतात हे पुढच्या काही तासातच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मिकी, तुझ्याकडून या संदर्भातले अपडेट वेळोवेळी घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर आपण ही 3 दृश्य बघतोय. प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यांचा पक्षप्रवेश आजच काँग्रेसमध्ये होईल. तो सुद्धा सपकाळांच्या उपस्थितीत होईल असं सांगितलं जात होतं. मात्र त्यामध्ये पहिला ट्विस्ट आला जेव्हा प्रशांत जगतापांना उद्धव ठाकरेंनी फोन केला आणि उद्धव ठाकरे आणि प्रशांत जगतापांमध्ये 9 मिनिटं बातचीत झाली. उद्धव ठाकरेंनी प्रशांत जगताप यांना ऑफर दिल्याचं कळतंय आणि यामध्ये आणखी एक ट्विस्ट आला कारण एकनाथ शिंदेंनी आता प्रशांत जगताप यांना फोन केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.